नमस्कार मित्रांनो, या पार्टमध्ये आपण थोडेसे एक वेगळ्या टाईपचे आणि वेगळ्या कॉन्सेप्टचे प्रॉब्लेम घेणार आहोत. थोडेसे तुम्हाला डिफिकल्टी लेवल इथून पुढे थोडी जास्त अनुभवायला मिळेल, पण ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला जेवढं सोपं करण्याचा प्रयत्न करेल मी. आता आपण हे बघा, तुम्हाला एक सांगतो की प्रॉब्लेम मी जो इथे प्रश्न कोणताही असो गणिताचा जो सॉल्व्ह करून दाखवलाय तो तुम्ही परत एकदा सॉल्व्ह करायचा आणि सॉल्व्ह केल्यानंतर त्याच्या टाईपचे दुसरे समजा दुसरीकडे सोर्स समजा पीडीएफ मधून या ऑनलाईन अजून पण पीडीएफ भेटतात, त्याच्यामधून आपण त्या टाईपचे प्रॉब्लेम जर सॉल्व्ह केले ना, परत तुम्हाला कोणताही काळकामावरचा प्रश्न हा अडवणार नाही परीक्षेमध्ये. आणि आपण ह्याच्यामध्ये ना जेवढ्या टाईप्स आतापर्यंत विचारलेले आहेत आणि एवढ्यामध्ये जेवढ्या टाईप्स आहेत काळकाम मध्ये ना, एवढे सगळे प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत इथे. आणि मी फक्त एक करेल की एका टाईपवरचे मला जास्तीत जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करता येणार. मी एका टाईपवरचा एकच प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल, जेणेकरून काय होईल, आपले जास्तीत जास्त टाईप्स कव्हर होतील. त्याच्यामुळे आता हे बघा, हा प्रॉब्लेम आता मी हा प्रॉब्लेम तुम्हाला वाचून दाखवतो. ए हा बी पेक्षा दुप्पट काम करतो. आता ह्याच्यामध्ये बघा वेगळं काय आहे याच्यामध्ये, की ए हा बी पेक्षा दुप्पट म्हणजे ए ची ताकद आपण म्हणतो इंग्लिशमध्ये इफिशियन्सी. आता हा टाईप कशावरचा प्रॉब्लेम आहे, इफिशियन्सीवरचा प्रॉब्लेम आहे. म्हणजेच ए हा बी पेक्षा किती पट काम करतो, ताकद त्याची, किंवा बी हा ए पेक्षा किती करतो. ह्याच्यामध्ये एक्झामिनरने आपल्याला प्रश्न सेट करणाऱ्यांनी असं दिलेलं असतं की ए हा बी पेक्षा इतका पट आहे किंवा बी हा इतका पट आहे असं दिलेलं असतं. तर ह्याच्यामध्ये काय सांगितलं, ए हा बी पेक्षा किती दुप्पट काम करतो. म्हणजे समजा बी ने 1 केलं तर ए किती करणार, 2 करणार. हा पूर्ण प्रश्न वाचून घेऊ आपण. दुप्पट काम करतो ओके. दोघे मिळून काय करतात, एक काम दोघांनी मिळून काम किती 14 दिवसात पूर्ण करतात. तर एकटा ए हा हे काम किती दिवसात पूर्ण करेल. आता प्रश्न कळला. प्रश्न जर कळाला नसेल तर अजून एकदा सांगतो मी तुम्हाला. पहिली जी लाईन आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं काय आपल्याला, ए हा बी पेक्षा दुप्पट आहे. ठीक आहे, एवढं तर कळलं. दुसऱ्या लाईन मध्ये दोघे मिळून किती 14 दिवसात काम करतात. तर विचारलं काय आपल्याला, एकटा ए हा हे काम किती दिवसात पूर्ण करतील. अतिशय सोपा प्रश्न आहे, फक्त एक वेगळा टाईप आहे म्हणून हा घेतलेला आहे मी. आता इकडे बघा, दोन लाईन मध्येच उत्तर येतं याचं. फक्त मी तुम्हाला एक समजून घेण्यासाठी थोडंसं लिहिल, तेवढ्याची काय एक्झाम मध्ये तुम्ही तेवढं लिहित बसण्याची गरज नाही. तर हे बघा, ए लिहिला आणि हा बी लिहिला. आपल्याकडे 2 व्यक्ती आहेत समजा. आता ए हा बी पेक्षा दुप्पट आहे, दुप्पट काम करतो. आपण लाडूच्या कॉन्टेक्स्ट मध्ये किंवा लाडूच्या मेथड मध्ये ना आपण याला लाडूच्या उदाहरणात समजून घेऊ. समजा आता ए हा बी पेक्षा दुप्पट आहे. समजा ए हा 1 लाडू खातो, बी हा 1 लाडू खातो, तर ए हा किती खाईल बरं, 2 खाईल. म्हणजे बी हा दिवसात 1 लाडू खात असेल तर ए हा किती खाईल, दुप्पट काम करतो ना तो, म्हणजे दुप्पट खाणार. 1 ची दुप्पट किती, 2. एका दिवसात 2 लाडू खाणार. ठीक आहे. आपण आहे ना, तुम्ही म्हणताल हेच एकच का धरायचं, तुम्ही इथे बी हा 2 खाईल तर ए हा किती खाणार, 4 खाणार. हा इथे 4 घेतलं तर इथं 8. इथे काही गृहीत धरा, फक्त एक्झाम्पल मधली आपली जी अट आहे ना ती पूर्ण झाली पाहिजे. हे बघा, बी हा 1 लाडू खाईल दिवसात आणि मग त्याच्या दुप्पट किती, 2. ए हा किती खाणार, मग दुप्पट 2 खाणार. आता हे लक्ष द्या, पूर्ण काम दोघे मिळून करताय किती दिवसात, 14 दिवसात. आता मी काय लिहिलो तो, ए अधिक बी, दोघं एका दिवसात किती लाडू खातील, 2 आणि 3, 2 प्लस 1 किती, 3. ए हा 2 खातो एका दिवसात, बी हा 1 खातो, म्हणजे टोटल लाडू एका दिवसात ते 3 संपवतात. ठीक आहे. पण त्यांना टोटल काम पूर्ण करण्यासाठी, टोटल लाडू खाण्यासाठी किती दिवस लागतात, 14 दिवस लागतात. पण दिवसाला किती खातात, 3 खातात. म्हणजे आपल्याला टोटल लाडू किती असणार याच्यामध्ये, किंवा टोटल कामाचे युनिट्स किती असणार, 3 गुणिले 14. हे लक्षात आलं का. हे बघा, दिवसाला 3 खातात पण दिवस किती, टोटल 14. 14 त्रिक 42, म्हणजे या बास्केटमध्ये किंवा टोपलीमध्ये 42 लाडू येतं. टोटल काम आपल्याकडे आलं. आता किती लाडू आहेत ते आलं. आता आपल्याला काय विचारलंय त्यांनी, तर एकटा ए हे काम किती दिवसात पूर्ण करेल. पण आपल्याला माहिती ए दिवसाला किती लाडू खातोय बरं, 2 खातोय. या हा दिवसाला 2 खातोय, तर आपल्याला किती लाडू संपवायचे, तर विचारलं काय, 42 लाडू संपवायचे. तर आता मला सांगा, 1 दिवसाला किती खातोय, 2 खातोय, बरोबर, 2 लाडू खातोय.
तर हे 42 संपवण्यासाठी किती लाडू, ह्याचा तिरकास गुणाकार जरी केला तरी येतं, किंवा आपण डायरेक्टली पण काढू शकतो. दिवसाला 2 खातो तर 42 खाण्यासाठी किती लागणार, 42 भागिले 2, 21 दिवस लागणार. टोटल ए ला एवढे लाडू संपवण्यासाठी किती दिवस लागणार, 21 दिवस लागणार. ठीक आहे, पर्याय क्रमांक सी. हे बघा, भाग दिला 2 2 4 2 1 2. तर असे जे प्रॉब्लेम्स असतात ना, याच्यामध्ये एवढं लिहिण्याची गरज नाही. आपण डायरेक्टली हे 2च लाईन लिहायच्या, याच्यानंतर डायरेक्टली उत्तर काढायचं. फक्त मी तुम्हाला समजून देण्यासाठी केले. सोपे असतात इफिशियन्सीवरचे प्रॉब्लेम. फक्त आहे ना, थोडंसं आपल्याला लक्षात आलं पाहिजे की ए हा बी पेक्षा का बी हा ए पेक्षा किती पट आहे, आणि त्याच्यानुसार हे गृहीत धरायचं. तर आता 2 नंबरचा प्रॉब्लेम बघूया आपण. 2 नंबरचा प्रश्न आहे. आता मी मुद्दामून हा परत इफिशियन्सीवरती म्हणजेच कामाचा वेग कोण किती जास्त करतोय याच्यावरतीच घेतोय. जरा थोडासा वेगळा आहे. त्याच्या मागच्या प्रॉब्लेम मध्ये कसं आपल्याला दुप्पट दिलं, ए हा बी पेक्षा दुप्पट करतो. तर आता फक्त याच्यामध्ये काय केलंय, पर्सेंटेज दिलंय, म्हणजे पर्सेंटेज मध्ये दिलाय. आता बघा, मी प्रश्न पहिल्यांदा वाचतो, तुम्हाला नंतर समजून सांगतो. ए हा 30% जास्त वेगाने बी पेक्षा काम करतो. ओके, जर हे काम बी किती दिवसात करतो, 39 दिवसात पूर्ण करेल, तर ए हा किती दिवसात काम पूर्ण करेल. आता ह्याच्यात काय सांगितलंय हे बघा, लक्षात घ्या की ए हा बी पेक्षा 30% जास्त काम करतो, म्हणजे 30% जास्त वेगाने काम करतो, आणि बी हा किती दिवसात काम पूर्ण करेल हे दिलंय 39 दिवसात. तर आपल्याला ए किती दिवसात पूर्ण करेल, सोपा आहे प्रॉब्लेम. ए हा किती दिवसात पूर्ण काम करेल हे विचारले. ठीक आहे, आता हे बघा मी लिहितोय कसं, हे बघा ए आणि बी आपलं ठरल्याप्रमाणे हे 2 घेतले आपण. ठीक आहे, आता ए हा 30%, मग अशी कसं होतं, ए हा दुप्पट काम करतो, म्हणून आपण काय केलं, बी 1 दिवस करतो आणि हा बी 2 दिवस करतो, म्हणजे ए 2 दिवस करतो, म्हणजे ए हा बीच्या दुप्पट दिलतं. पण आता कसं आहे, दुप्पट नाही ते, इथं काय ए हा 30% जास्त वेगाने काम करतोय. म्हणजे समजा तुम्हाला पर्सेंटेज तर माहिती आहे, 30% कोणत्या संख्येचे कसे काढायचे कळतं ना तुम्हाला. आता समजा 100 असेल, 30% जर जास्त, ह्याला 30% जर 100ला वाढवलं म्हणजे 30%चे किती होणार, 130 होणार. 100चे 30% किती, 30, आणि हे म्हणजे एखाद्या 100ला जर 30%ने जर वाढवलं तर किती होणार, 130 होणार. सोपं. मग आपण तेच घ्यायचं इथं. समजा असं गृहीत धरायचं की बी हा 100 लाडू खातो. ठीक आहे, लाडू मध्येच घेतो तुम्हाला. बी हा किती खातो, 100 लाडू खातो. ठीक आहे, तर आता ए हा किती खाईल, ए हा 30% जास्त खातोय, म्हणजे 100चे 30% किती, 30, आणि हे 100 म्हणजे ए किती खाईल, 130 लाडू एका दिवसात खाईल. बी हा किती खातो, 100 खातो, तर ए हा किती खाईल, 130 लाडू खाईल, कारण की ए हा 30% जास्त वेगाने काम करतो बी पेक्षा. एवढं कळलं. हे बघा, आता ह्याची लाडूची संख्या झाली, ह्याची लाडूची संख्या कळली. आता टोटल काम म्हणजे टोटल लाडूची संख्या काढायची. टोटल लाडूची संख्या कशी काढायची, दिलंय आपल्याला बी हा 39 दिवसात काम पूर्ण करतो, पण बी खातोय किती दिवसाला, 100 खातोय. मग 39 दिवस संपवायला किती लागतील त्याला, 39 एवढे, म्हणजे 39 दिवस लाडू खायचे, दिवसाला 100 खातो, 39 दिवस खाल्ले, टोटल लाडूची संख्या किती आली, 3900, म्हणजे 3900 टोटल लाडूची संख्या आली. झालं. मग आपल्याला विचारलं काय, ए हा ते लाडू म्हणजे ते काम किती दिवसात पूर्ण करेल, ए दिवसाला किती खातोय, 130 खातोय, मग आपल्याला त्याला खायचे किती, 3900. सरळ सरळ 39ला तुम्ही जर 130 ने जर भाग दिला, 13 39, किती दिवस लागतील 3900 संपवायला लाडू, ए ला 30 दिवस. पर्याय क्रमांक बी. एवढे जे प्रॉब्लेम असतात ह्याच्यामध्ये फक्त आहे ना, तुम्हाला कळलं पाहिजे, याच्यामध्ये एवढंच येतं, एक तर दुप्पट देतील, 3 पट देतील, किंवा पर्सेंटेज मध्ये देतील. पर्सेंटेज मध्ये जर दिलं इफिशियन्सी किंवा त्याची ताकद किंवा त्याचा वेग, वेगवेगळे शब्द यूज करू शकतात. त्याच्यामध्ये काय करायचं, 100 ह्याला कन्सिडर करायचं. आता समजा इथं 40 असतं, तर किती आला असता, हा 100चे 40% जास्त, म्हणजे हा 140 आला असता. बस एवढंच करायचं, आणि सेम प्रोसिजर, सेम मेथड यूज करायची. म्हणजे त्यामुळे तुम्हाला सांगितलं की तुम्ही एका टाईपचा जर प्रॉब्लेम शिकलात तर त्या टाईपचा परत सॉल्व्ह करायचा प्रॉब्लेम, आणि 1-2 प्रॉब्लेम जर एकदा सॉल्व्ह केले ना, तर तुम्हाला परीक्षेमध्ये काही अवघड जाणार नाही. 3 नंबरचा प्रॉब्लेम आहे. आता हा जो प्रश्न आहे ना, हा थोडासा डिफिकल्टी लेवल, थोडीशी हार्डनेस लेवल जास्त आहे.
जे आपल्या MPSC किंवा ज्या की क्लास 2च्या किंवा क्लास 3च्या ज्या सुपर क्लास 3 वगैरे ज्या एक्झाम असतात ना, नगर परिषद, पोलीस भरती, याच्यामध्ये या टाईपचे प्रॉब्लेम विचारले जातात. पोलीस भरती किंवा ज्या खालच्या एक्झाम म्हणतात त्याच्यावरती क्वचितच असा प्रश्न येऊ शकतो, कारण की हा थोडासा लेंदी आहे. लेंदी म्हणण्यापेक्षा काय, थोडासा जास्त मोठा प्रश्न आहे. मोठा फक्त दिसायला मोठा, ऍक्च्युली हा छोटा आहे. छोटा म्हणजे आपण जेव्हा सॉल्व्ह करू ना तेव्हा कळेल किती सोपा प्रश्न आहे हा. फक्त कसं आहे, अंडरस्टँडिंग याला थोडीशी जास्त लागते. तर ह्या टाईपचे पण प्रॉब्लेम येऊ शकतात आणि जे असे प्रश्न असतात ना, हेच तुमचं खरं मेरिट ठरवतात. त्याच्यामुळे ना असे प्रश्न आपण काही ना हे याच्याकडे बघूनच सोडून देतात की हा खूप मोठा दिसतोय किंवा याच्यामध्ये खूप काय लागणार. तसं काहीच नाही, 2 लाईन मध्ये याचं पण उत्तर येतं. फक्त तुम्हाला याची प्रॉपर मेथड माहित पाहिजे, कसं सॉल्व्ह करायचं ट्रिकने, आपल्या ट्रिकने. आता बघा, मी तुम्हाला प्रश्न पहिले वाचून दाखवतो. A व B प्रत्येकी एक काम पूर्ण करण्यास 18 व 12 दिवस घेतात. ठीक आहे, हे तर ऍज युजल आहे. आता बघा, जर A ने कामाला सुरुवात केली, म्हणजे स्टार्टिंग A करतोय व B काही दिवसानंतर त्याला येऊन मिळाला आणि मग दोघांनी ते पूर्ण काम 12 दिवसात पूर्ण केले, तर B हा A ला किती दिवसांनी येऊन मिळाला. आता ह्याच्यात एक सिच्युएशन, एक परिस्थिती दिली आहे. 2 जण आहेत, दोघांचं एक आपण आता हे बघा, तुम्हाला सॉल्व्ह करूनच दाखवतो. A आणि B हे 2 जण आहेत, हे 2 जण काम करतात. पूर्ण काम करण्यास A ला 18 दिवस लागतात एकट्याला. हे बघा, प्रत्येकी लिहिलंय, प्रत्येकी एकट्याला 18 दिवस. B ला किती लागतात, 12 दिवस लागतात. A ला 18 दिवस लागतात, B ला 12 दिवस लागतात. आता सेम मेथड आपल्याकडे काय, लाडू मेथडने आपण काय करणार आहोत, त्यांचं याच्यात एक लाडूची संख्या आहे ना आपल्याला गृहीत धरायची. कारण की आता बघा, 18 आणि 12 भाग जाणारी संख्या कोणती जवळची, 18 2 36. समजा ही लाडूची संख्या 36 गृहीत दिली, मग 18 2 36, 12 3 36. A हा दिवसाला किती लाडू खाईल, 2 लाडू खातोय आणि B हा दिवसाला 3 लाडू खातोय. ही आपली बेसिक, ह्याच्यावरती सगळं आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. आता बघा, पूर्ण काम 12 दिवसात करतात ते, आणि मग B हा किती दिवसांनी येऊन, आता विचारलं काय, B हा किती दिवसांनी येऊन A ला मिळाला. आता बघा, पहिले तर आपण A हा दिवसाला किती लाडू खातोय घेतला, म्हणजे काढून घेतला. B हा किती लाडू खातोय, 3 लाडू खातोय. तर आता इकडे बघा, सिच्युएशन कशी आहे, परिस्थिती कशी आहे, मी एका लाईन वरती तुम्हाला दाखवतो. यांना हे काम पूर्ण करायचंय इथपर्यंत. ठीक आहे, आता स्टार्टिंगला आपल्याला प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, स्टार्टिंग म्हणजे कामाची सुरुवात कोणी केली, A ने केली. A ने काम म्हणजे समजा कोणतंही काम घ्या, समजा लाडू आपण बघितलं, लाडू. आता स्टार्ट लाडू खायला A ने केला, A ने स्टार्ट केला आणि ते काही वेळानंतर B पण त्याला येऊन मिळाला. मग दोघांनी खाल्ले आणि पूर्ण मग काम किती दिवसात संपवलं त्यांनी, किती दिलंय, मग हे त्या दोघांनी काम 12 दिवसात, टोटल काम 12. म्हणजे तुम्हाला परिस्थिती कळाली ना. पहिले A ने खायला घेतलं, काही दिवस खाल्ले लाडू, त्याच्यानंतर B आला मिळाला, म्हणजे दोघांनी मग टोटल 12 दिवसात पूर्ण खाल्लं. आता बघा, मी ह्या लाईन वरती तुम्हाला दाखवतो सोपं जाण्यासाठी. A ने खाल्लं, समजा इथं या दिवसा, आता हे दिवस माहित नाहीत आपल्याला, इतक्या दिवसानंतर B येऊन मिळाला, मग आता इथून दोघांनी पण खाल्लं आणि टोटल 12 दिवसात कंप्लीट केलं. हे कशामुळे दाखवले तुम्हाला सांगतो. आता इकडे बघा, टोटल 12 दिवस काम केलं, बरोबर. आपल्याला B किती दिवसांनी येऊन A ला मिळाला आणि हे काढायचंय. पण आपल्याला आता B सोडून द्या, आता B माहित नाही आपल्याला, पण आता एक माहिती आहे याच्यामध्ये की A पहिल्यापासून काम करतोय लास्ट पर्यंत, म्हणजे A ने 12 दिवस तर काम केलं फिक्स. A ने मध्ये काही नाही, मध्ये स्टार्ट ते एंड, सुरुवात पासून ते शेवटपर्यंत A काम करतोय आणि टोटल काम किती दिवसात झालेलं आहे आपलं, 12 दिवसात. पण A लाडू किती खातोय दिवसाला, 2. मग A ने टोटल काम किती केलंय, 12 2 24, म्हणजे आपले 24 लाडू A ने खाल्ले. तर म्हणजे स्टार्ट पासून ते एंड पर्यंत A टोटल लाडू किती खातोय, 24 खातोय. मग Bच्या वाट्याला किती लाडू राहिले असतील, हे बघा 24 आहेत टोटल, आपल्याकडे किती येतं, 36 लाडू येतं. त्याच्यातले A एकटा किती खातोय, 24 खातोय. मग राहिलेले शिल्लक लाडू किती, 24 आणि 8 30, 8 आणि 6 14 लाडू राहत आहे. म्हणजे 14 लाडू नक्कीच B ने खाल्ले असणार. आता A ने आपण A चे लाडू काढले ना 24, मग 14 उरले, 14 कोणी खाल्ले असणार, B ने खाल्ले असणार. म्हणजे
इथून बी किती खाणार 14 लाडू, पण बी किती खातोय दिवसाला 4 24 आणि 6 सॉरी इथे बघा 24 36 वजा 24 किती राहिले 24 आणि 6 30 6 6 12 सॉरी किती लाडू शिल्लक राहिले 12. म्हणजे बी किती खाणार 12, पण बी दिवसाला किती खातो 3 खातो, दिवसाला 3 खातो, तर त्याला 12 लाडू खायला किती दिवस लागतील 3 चोक 12 किती 4 दिवस लागतील. मग इकडे बघा नक्कीच हे 4 दिवस खाल्ले असतील बीने लाडू. ठीक आहे. आता या लाईनवरती बघा ए आणि बी मिळून दोघं काम किती केलं दोघांनी 4 दिवस, पण टोटल हे काम कितीच आहे 12 दिवसाचे आहे. म्हणजेच हे 4 पुढचे म्हणजे हे किती राहणार 8 दिवसानंतर बी हा ए ला येऊन मिळाला असेल. कळलं. म्हणजे आपण ह्याच्यामध्ये ए हा पर्याय बरोबर. म्हणजे आपल्याला विचारलं काय प्रश्नामध्ये ए ला बी हा किती दिवसानंतर येऊन मिळाला, पण आपण काढलं काय दोघांनी किती दिवस केलं 4 दिवस केलं, म्हणजे ऑब्व्हियसली हा 8 दिवसानंतर टोटल 12 आहे ना. मग त्याच्यासाठी तुम्हाला ही लाईन दाखवली मी. टोटल 12 आहे, इकडे 4 गेले म्हणजे इकडे राहिले किती 8 दिवसानंतर बी येऊन मिळाला असेल. म्हणजेच पर्याय क्रमांक ए. हे बघा विद्यार्थ्यांनो याच्यामध्ये ना थोडासा एकदम थोडंसं आहे अंडरस्टँडिंग जास्त, एक लाईन मध्ये उत्तर येत नाही, पण तुम्हाला जर तेवढं प्रॅक्टिस जर केली ना तर लगेच तुम्हाला क्लिक होऊ शकतं. आता एवढं आपण जे केलंय ना ती काही करायची गरज नाही. विद्यार्थ्यांनो मी हाच प्रश्न परत एकदा तुम्हाला समजून सांगतोय. तुम्ही मागच्या आपण जे सॉल्व्ह करून दाखवलं होतं खूप जास्त झालं, तुम्हाला त्याच्यावरून वाटलं असेल की खूप जास्त याला लिहावं लागतं, खूप अवघड प्रश्न आहे. याच्यात काही अवघड नाही. हे बघा सॉल्व्ह करण्याचा कसा अप्रोच राहायला पाहिजे आपला. हे बघा ए हा प्रत्येकी किती 18 एवढं तर लिहायला काय हरकत नाही. बी हा किती करतो 12. आपण लाडूची संख्या किती पकडली 18 2 36 टोटल 36 लाडू येतं. 18 2 36 12 36 म्हणजे ए हा 2 लाडू खातोय दिवसाला, बी हा 3 लाडू खातोय. तर आता हे बघा तर ए ने कामाला सुरुवात केली. स्टार्ट कोणी केले कामाला तर ए ने केलं. ए ने कामाला सुरुवात केली. ठीक आहे. एवढी लाईन मी हे तुम्हाला दाखवण्यासाठी हे करतोय. ए ने कामाला सुरुवात केली आणि काही दिवसानंतर त्याला बी पण येऊन मिळाला. म्हणजे ए तर आहेच ऑलरेडी इथं, बी येऊन मिळाला. मग दोघांनी ही एवढं काम दोघांनी केलेलं आहे, पण हे काम पहिलं काम फक्त ए ने केलेलं आहे. इथपर्यंत एच करतोय. इथं दोघे बी येऊन मिळतोय याला आणि दोघे मिळून इथं संपवतात काम. ते किती दिवसात संपवतात 12 दिवसात. 12 दिवसात दिलं नाही त्या पूर्ण काम 12 दिवसात. तर आपल्याला याच्यात एकच बघायचं की मग मला सांगा हे पूर्ण 12 दिवस कुणी काम केलंय ह्याच्यामध्ये ए ने केलंय, पण एक किती करतोय काम दिवसाचं 2 लाडू खातोय. म्हणजे 2 गुणिले 12 म्हणजे टोटल तो 24 लाडू ए खाणार पूर्ण. पण मग 36 आपल्याकडे किती येतं टोटल लाडू 36 येतं. म्हणजे 36 वजा 24 किती राहिले 12. राहिले लाडू किती बी साठी 12. पण बी तर बिचारा दिवसात 3 लाडू खातोय, त्याला 12 संपवायचे. किती दिवस लागणार 12 ला 3 ने भागायचं 3 चोक 12. 4 दिवसात तो काम करणार. ए सोबत बी किती दिवस काम करणार 4 दिवस. म्हणजे हे बी किती दिवस करणार 4 दिवस. पण आपल्याला माहिती हे टोटल 12 दिवसाचं काम आहे. इथं 4 दिवस दोघांनी एकत्र केले, पण मग बी किती दिवस येऊन मिळाला असेल 12 वजा 4 म्हणजेच 8. संपलं. एवढं उत्तर. पुढचा प्रॉब्लेम बघूयात आपण आता. तर आता याच्यामध्ये याच्यात पण थोडासा वेगळा आहे. याच्यामध्ये पण आपण या टाईप मध्ये आपण थोडंसं शिकणार आहोत. या टाईपचे प्रॉब्लेम भरपूर येतात की कामाचे एवढे रुपये तुम्हाला दिलेले असतात आणि त्याच्यात ए ला किती हिस्सा मिळाला, बी ला किती हिस्सा मिळाला किंवा बी सी ला किती त्यांचे कामाचे पैसे मिळतील. हे कामाचे दिवस न विचारता ह्याच्यात किती रुपये मिळाले हे विचारलं जातं परीक्षेमध्ये. तर आता मी प्रश्न वाचून दाखवतो. ए हा एक काम 10 दिवसात व बी हा 15 दिवसात पूर्ण करतात. दोघांनी मिळून त्यांनी किती दिवस काम केलं 5 दिवस काम केलं. बाकी काम सी ने 2 दिवसात पूर्ण केले. जर त्यांना पूर्ण कामाचे किती रुपये मिळाले 1500 रुपये मिळाले, तर बी व सी चे एका दिवसाचे पैसे काढा. म्हणजे किती बी व सी ला कामाचे पैसे एका दिवसात किती मिळतील. ऑप्शन दिले तर 4.
तर आता याच्यामध्ये ना सॉल्व्ह करताना काय करायचं, प्रत्येक आपण जसं मागे सॉल्व्ह केलंय ना तसंच हे करायचं. बघा, ए घेतो मी याला. ए काम किती दिवसात करतोय? 10 दिवसात. बी हा किती दिवसात पूर्ण करतो तो काम? 15 दिवसात. पण आपल्याला सीचं दिलेलं नाही किती पूर्ण काम किती दिवसात करतोय. ठीक आहे, आपण एक लाडू कन्सिडर करूया. समजा बास्केटमध्ये एक लाडूची संख्या गृहीत धरायची. या दोन्ही त्यांना भाग गेला पाहिजे. आता लाडूची संख्या आता 15 ने पण भाग जाणारी संख्या आणि 10 ने पण भाग जाणारी संख्या. समजा 30. 30 लाडू आहेत. तर लाडूची संख्या किती घेतली आपण? 30 घेतली. ठीक आहे, तर आता ए हा दिवसात किती लाडू? 10 दिवसात 30 लाडू संपवतोय. म्हणजे एका दिवसाला 10 ने भाग गेल्या 30 ला 3 लाडू संपवतोय. तसंच बी हा दिवसात किती खाणार आहे? 15 2 30. ए हा दिवसात 3 लाडू खातोय, बी हा 2 खातो. ठीक आहे, एवढं कळलं. आता बघा, बी 2 दिवसात पूर्ण करा. दोघांनी मिळून किती दिवस काम केलं? 5 दिवस काम केलं. मला सांगा, दोघांचे मिळून एका दिवसाचे लाडू किती होणार आहेत? 3 ए हा खातोय, 2 बी हा खातोय. म्हणजे ए प्लस बी म्हणजे 5 लाडू ते दिवसाचे खातात. पण त्यांनी काम किती केलंय? म्हणजे किती दिवस खाल्लेत लाडू? 5 दिवस. 5 गुणिले 5 25. टोटल 5 दिवसात किती लाडू संपवले डब्यातले? ह्यांनी 25 लाडू संपवले. मग आता हे बघा, याच्यात उरले किती? याच्यामध्ये लाडू 25 खाल्ले, मग डब्यामध्ये लाडू किती उरले सी साठी? टोटल 30 लाडू येतं. लाडू उरले 5. मग आता हे बघा, बाकी काम सी ने, म्हणजे बाकी काम म्हणजे कोणतं? 5 उरलेले लाडू सी ने 2 दिवसात पूर्ण केले. म्हणजे सी ने किती दिवसात खाणार? 2 दिवसात खाल्ले. आता ह्याला काही करण्याची पण गरज नाही. इकडे बघा, तुम्हाला कळते 5 लाडू येतं आणि सी ने 2 दिवसात खाल्ले. तर दिवसाला किती लाडू खाल्ले असतील? 2.5. म्हणजे 5 ला जर 2 ने भाग दिला तर 2.5. तर सी दिवसात किती लाडू खातोय? 2.5. हे कळलं. आता याच्यामध्ये हे बघा, परत एकदा सांगतो तुम्हाला. फक्त मी ह्याच्यात लाडूची संख्या गृहीत धरली. ए ची दिलेली 10 दिवसात पूर्ण, बी चं 15 दिवसात, म्हणून मी त्यांना 30 पकडली लाडूची संख्या. म्हणजे कामाचे जे युनिट्स आहेत ना ते 30 धरले. 10 दिवसात करतोय म्हणल्यावर ते 30 करतोय ना, म्हणजे दिवसाची किती करतो तो काम? 3 किंवा 3 लाडू खातो. तर बी किती खातो? 2 करतो. पण आपल्याला प्रश्नामध्ये दोघांनी 5 दिवस ऑलरेडी काम केलं, म्हणजे 5 दिवस त्यांनी लाडू खाल्ले. म्हणजे पण दोघांनी मिळून खाल्ले तर ए आणि बी ने. तर दोघांनी मिळून लाडूची दिवसाची संख्या किती होती? 5. 5 गुणिले मी किती केलं? हे 5 दिवस खाल्ले ना, म्हणून 5 केलं. मग किती खाल्ले टोटल लाडू त्यांनी? टोपलीतले 25 लाडू खाल्ले. टोटल लाडू राहिले किती शिल्लक? 25 खाल्ले, 30 होते, म्हणजे राहिले 5. पण सी ने ते किती दिवसात खाल्ले? 2 दिवसात. म्हणजे दिवसाचा त्यांनी सी 2.5 लाडू खाल्ला. तर आता बघा, आता इथून खाली प्रश्न विचारला. आता हे तर झालं, फक्त आपण प्रत्येकाच्या लाडूची संख्या काढली. दिवसाला कोण किती खातोय? ए किती खातोय? 3 खातोय, बी 2 खातो, सी किती खातो? 2.5 खातो. तर आता बघा, पूर्ण कामाचे 1500 रुपये मिळाले. पूर्ण काम किती होतं बरं? 30 लाडूचं. बघा, आता 30 लाडूला 1500 रुपये देतात. म्हणजे आपण इथं खाण्याला पैसे येतात. 30 लाडू खाण्याला 1500 रुपये. तर एक लाडूसाठी किती रुपये मिळणार एका दिवसासाठी? एक लाडूसाठी किती मिळणार? 1500 भागिले 30. हे बघा, 3 5 15. म्हणजे ह्यांना एक लाडू खायला ह्याच्यातला 50 रुपये मिळतात. कसं 50 रुपये कळलं? सगळ्या 30 लाडूला 1500 येतं. तुम्ही ह्याचा तिरकस गुणाकार पण करू शकता. हे बघा, हे तुम्हाला आता आलंच पाहिजे, कारण की याचा तिरकस गुणाकार करायला एवढा वेळ एक्झाम मध्ये नसतो. हे बघा ना, 30 लाडूला 1500, म्हणजे आपल्याला एका लाडूसाठी काढायचं. म्हणजे 1500 ला 30 ने जर भाग दिला तर किती येणार आहे? 50 रुपये पर लाडू. पण आता बघा, विचारलं की आपल्याला बी व सी चे एका दिवसाचे पैसे काढायचे. तर मला सांगा, बी एका दिवसात किती खातोय? 2 खातोय. सी किती खातोय? 2.5 खातोय. म्हणजे टोटल एका दिवसात लाडू किती खातात? ते 4.5 लाडू खातात. आणि आपल्याला माहिती एका लाडूला किती रुपये येतं? 50 रुपये. आपण खातात किती? 4.5. 4.5 गुणिले 50, म्हणजेच 5 5 25 5 2
24 25 225 रुपये बी आणि सी ला एका दिवसाचे मिळणार. कळलं? बी एक दिवसात 2 लाडू खातोय, सी 2.5 खातोय. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला असं विचारलं असतं ए आणि बी ला किती मिळतील पैसे एका दिवसाचे. एका दिवसात ए किती खातोय 3, बी किती खातोय 2, दोघांचे मिळून 5 लाडू. 5 लाडू प्रत्येक लाडूला 50 रुपये मिळतात. 5 लाडूचे 5 5 25 250 रुपये. म्हणजे विचारलं काही असो, हे आपलं एकदा आलं ना तुम्हाला कोणतंही उत्तर, ह्याचं उत्तर काय असणार मग? तर मी हा प्रश्न तुम्हाला वाचून दाखवतो. 3 नळ आहेत. 3 नळ प्रत्येकी एक टाकी भरण्यास किती तास घेतात? 12 15 20. 3 नळ आहेत ते पहिला नळ 12 तास घेतो, दुसरा नळ 15, तिसरा 20 तास घेतो. लावतात. जर ए हा नळ पूर्ण वेळ चालू ठेवल्यास आणि बी व सी हे प्रत्येकी तासाला एकानंतर एक चालू ठेवल्यास, ही लाईन खूप महत्वाची आहे याच्यामध्ये. बी व सी हे प्रत्येकी तासाला एकानंतर एक चालू ठेवल्यास, म्हणजे इकडे बघा याच्यामध्ये बी व सी दोन्ही एकदा चालू राहत नाहीत. काय करतात? बी ला 1 तास चालू ठेवतात, नंतर बी बंद करतात, सी ला चालू ठेवतात, परत बी ला चालू ठेवतात, सी ला बंद करतात. म्हणजे एक अल्टरनेट, एकानंतर एक, बी चालू नंतर सी चालू नंतर बी चालू, असं एक अल्टरनेट घेतात. एकानंतर चालू ठेवल्यास सुरुवात बी पासून, आपल्याला सुरुवात कशापासून करायची? बी पासून. तर टाकी भरण्यास किती वेळ लागेल? आता प्रश्न जर समजला ना, हा खूप सोपा प्रश्न आहे, फक्त ह्याच्यात समजायला पाहिजे. ह्याच्यामध्ये कंडिशन काय दिलेलं आहे? आता ए हा नळ पूर्णपणे, आता हे 3 नळ घेतो मी, ठीक आहे, मी अगोदर 3 नळाचे नाव लिहून घेतो. ए नळ पहिला ए बी सी. ए नळ हा टाकी भरण्यास समजा 12 तास लावतो, बी नळ 15 तास लावतो, सी नळ 20 तास लावतो. ठीक आहे, हे तिन्ही नळाच्या टाकी भरण्याच्या तास दिलेले आहेत आपल्याला. आता आपण समजा टाकीमध्ये पाणी घेऊ. आपण समजा किती पाणी घ्यायचं? सेम ह्याचा लाडू मेथड सारखंच करायचं. आपण जसं टोपलीमध्ये लाडू इमॅजिन करत होतो की गृहीत धरत होतो इतके लाडू, ह्याच्यामध्ये पण किती पाणी असणार आहे किंवा कामाचे युनिट किती असणार आहे, या तिन्ही संख्येने पण या संख्येला भाग गेला पाहिजे. म्हणजे बघा 12 15 20. आता जर 60 20 त्रिक 60 लिटरची जर टाकी असेल 60 लिटर पाण्याची, तर 12 तासात पूर्ण होते, म्हणजे 12 पंचे 60. ए हा नळ प्रत्येक तासाला 5 लिटर पाणी टाकीत सोडतो. बी हा नळ किती सोडणार आहे? 15 चोक 4 लिटर. आणि सी हा नळ 3 लिटर. एवढं कळलं? ए नळाची लिमिट म्हणजे कॅपॅसिटी किती? ए नळ किती तासाला? 5 लिटर पर आवर, 5 लिटर पर तास पाणी सोडतो. बी 4. एवढं तर कळलं. आता फक्त कंडिशन बघायची आपल्याला. ए नळ पूर्ण वेळ चालू ठेवलास, आता हा जो आहे ना नळ, हा पूर्ण वेळ चालू आहे, म्हणजे हे जेवढा वेळ चालू आहे ना पूर्ण टाकी भरण्यासाठी, स्टार्ट टू एंड, म्हणजे सुरुवात आपण बटन चालू एचं चालू जेव्हा करतो ना तेव्हा त्याचं डायरेक्ट भरल्यानंतरच बंद करतो. फक्त आपल्याला कंडिशन काय दिली बी आणि सी मध्ये? तर प्रश्न सेट करण्याने काय दिले आपल्याला? बी हा पहिले स्टार्ट करतात. आता बघा ए तर चालूच आहे, पहिले बी चालू करणार पहिल्या तासाला, दुसऱ्या तासाला ए तर चालूच आहे, परत सी चालू करणार. हे कळतंय तुम्हाला? कारण की आपल्याला दिलंय पहिले बी चालू करायचा, दुसऱ्या तासाला बी बंद करून सी चालू करायचा, तिसऱ्या तासाला परत सी बंद करून बी चालू करायचा. पण ए तर कॉन्स्टंट आहे, ए तर चालूच राहणार आहे, ए तर पूर्ण वेळ चालूच आहे. मग बघा पहिले ए बी राहणार, नंतर ए आणि सी नळ राहणार. आता बघा ए सेमच राहणार. तिसऱ्या तासाला काय होणार? आता बघा इथं बी चालू, इथं सी चालू, परत काय चालू राहणार? बी चालू राहणार. म्हणजे असं करत 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 पूर्ण आपण टाकी भरतोय, 60 लिटरची टाकी भरतोय. तर आता बघा आपल्याला टाकी भरण्यास किती वेळ लागेल? आता मला सांगा पहिल्या तासाला ए किती? बघा तासात तर काम माहिती आहे आपल्याला. ए हा 5 लिटर पाणी भरतो, ठीक आहे, आणि बी किती लिटर? 4 लिटर. म्हणजे पहिल्या तासाला किती? 5 आणि 4 9 लिटर पाणी भरलं जाईल टाकीमध्ये. ठीक आहे. आता दुसऱ्या तासाला बी बंद केला आणि सी चालू केला ए सोबत. आता एचं तर किती आहे? 5 आहे, आणि सीचं किती आहे? किती लिटर पाणी टाकतो सी? 3 लिटर. 3 म्हणजे याचं किती आलं? 8. ए आणि बी एका तासाला 9 लिटर पाणी टाकतात टाकीमध्ये, ए आणि सी 8 लिटर पाणी टाकतात. आता बघा हे असं करत करत गेलो तर आपल्याला किती वेळ लागेल? खूप वेळ लागेल ना. तर ह्याच्यात ट्रिक काय? ह्याच्यात काय ऑप्शन करायचं आपण? हे बघा हे 9 येतं आणि हे 8 येतं. 9 8 किती? 17.
17 लिटर हे 2 तासात. मी कसं कळलं हे 1 तासाचं घेतलं 9 लिटर, हे दुसऱ्या तासाचं 8 लिटर, हे दोन तासाला 17 लिटर पाणी जाणार टाकीमध्ये. पण आता 2 तासाला 17 लिटर जाणार, तसंच पुढच्या 2 तासाला किती जाणार? 17 जाणार. पुढच्या 2 तासाला 17 जाणार, म्हणजे 17चा पाढा 17 2 34 17 1 51. तसं आपल्याला 17 1 51 17 चोक 68, 17 चोक 68. पण आपल्याला टाकी किती भरायचे? 60. म्हणजे 17 त्रिक 51. 51 लिटर पाणी किती तासात भरणार आपण? 51 लिटर पाणी किती तासात भरणार? हे 3 तास नाही बरं का, 17 त्रिक 51 3 तास नाही, आपण हे 3 स्लॉट घेतलेत. म्हणजे पण आपल्याला 2 तास एकाला येतं, म्हणजे 3 2 6 तासात. आपल्याला इथे खाली जागा नाही पुरली म्हणून मी हे रफ केलंय. तर आता हे बघा आपलं कुठपर्यंत आलतं, हे बघा मी परत लिहितो इथं. ए बी पहिल्या तासाला, दुसऱ्या तासाला AC. ह्याचे किती टोटल होत होते आपले? 9. आणि याचे टोटल ए आणि सी चे 8. आणि हे टोटलचं वर्क किती येत होतं? 8 8 16 17. हे दोन्ही 17 लिटर 2 तासाला. ठीक आहे, 17 लिटर 2 तासाला. तर आपण आता आपल्याला टोटल टाकी किती भरायची? 60. ठीक आहे, आता 17चा पाढा 17 2 34 17 त्रिक 51. 17 त्रिक 51 म्हणजे 17 टोटल 51 लिटर पाणी. पण हे पण दोनदा घ्यावं लागेल ना, ह्या 17ला 2 ह्या 17ला 2, म्हणजे हे किती झाले तास टोटल? 6 तास. 6 तासात किती? 51 लिटर पाणी भरलं जाणार. पण आपल्याला किती भरायचंय? 60 भरायचंय. आपण मग 4 का घेतले नाही बरं? 17 चोक 68 जास्त पाणी वाया जाईल ना. सो आपण 51 लिटर पाणी भरलं 6 तासात. आता किती राहिलं पाणी भरायचं? 9 लिटर. 9 लिटर, कारण की आपली टाकी आहे 60 लिटरची. 9 लिटर पाणी राहिलं भरायचं आपलं. आता मला सांगा तुम्ही 1 2 हे 3, हे 3 नंतर 17 नंतर आपले समजा हे स्लॉट 1 2 हे 3 स्लॉट गेलं. चौथ्या स्लॉटला कोण येणार बरं? पहिल्या स्लॉटमध्ये काय कोण असणार? बी असणार. दुसऱ्या स्लॉटमध्ये हे बघा ए बी बी सी, परत कोणतं? सॉरी ए बी ए सी, परत ए बी, परत ए सी. हे 3 स्लॉट तर गेले. चौथ्या स्लॉटला काय राहणार? AC. एचं किती? ए किती लिटर भरतो? 5 लिटर. आणि सी किती भरतो? 3 लिटर. म्हणजे 8 लिटर पाणी भरलं जाणार. तिसऱ्या ह्या दोघं 3 8 लिटर भरणार. पण आपल्याला किती पाहिजे? 9 लिटर पाहिजे. म्हणजे 1 तास पूर्ण ह्याच्यामध्ये 1 तास मिळवला, हे 7 लिटर 7 तास झाले. आणि परत अजून 1 लिटर पाणी भरायचं राहतंय. म्हणजे आता पाणी 1 लिटर भरायचं राहतंय म्हणल्यावरती काय करावं लागेल? परत कोण येणार पुढच्याला? ए बी येणार. ए बीचं किती आहे आपलं? 5 आणि 4 9 आहे. आता हा 9 भरतो, पण आपल्याला पाहिजे 1 लिटरच बाकी आहे ना आपलं. तर 1/9 पाणी भरणार, म्हणजे 7 1/9 हे उत्तर राहणार, म्हणजे नन ऑफ दिस.